आजचा आपला टॉपिक आहे पर्सेंटेज. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये अर्थमॅटिक मध्ये हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बघा, पर्सेंटेज, पर्सेंट, 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 सेंट म्हणजे 100, पर म्हणजे पैकी, म्हणजे 100 पैकी, आउट ऑफ 100. पर्सेंट म्हणजे आउट ऑफ 100. समजा मी म्हटलं 20% म्हणजे 20 आउट ऑफ 100. 20% म्हणजे 20 आउट ऑफ 100 म्हणजे 100 पैकी 20. मी जर म्हटलं 30% म्हणजे 30 आउट ऑफ 100 म्हणजे 100 पैकी 30. मी म्हटलं समजा 40%. 40% म्हणजे 100 पैकी 40. अशा प्रकारे पर्सेंट म्हणजे 100 पैकी कोणत्याही संख्येचं पर्सेंट म्हटलं म्हणजे 100 पैकी ते आहे. आता बघा, समजा आपल्याला म्हटलं 50%. 50 आउट ऑफ 100 म्हणजे 50 डिवाइडेड बाय 100. 50% म्हणजे 50 भागेला 100 म्हणजे 100 पैकी 50. आता हे आपण जर कॅन्सल आउट केलं तर 5 एक 5, 5 दुनी 10 म्हणजे 1/2. म्हणजे 100 पैकी 50 हे तेवढंच आहे जेवढं 2 पैकी 1 म्हणजे अर्धा. 2 पैकी 1 म्हणजेच 100 पैकी 50. आणि ही जे 2 पैकी आपण लिहिलं 1/2 हे झालं फ्रॅक्शन व्हॅल्यू, पर्सेंटेजचे फ्रॅक्शन व्हॅल्यू. आता पर्सेंटेज आहे 50%. या 50% जर फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असेल तर आपण काय करतो, 50 डिवायडेड बाय 100. मग याला सॉल्व्ह करतो 1/. तसंच आता समजा मी म्हटलं 40%, याला फ्रॅक्शन व्हॅल्यू मध्ये लिहायचं असलं 40 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 4/10. बे दोन्ही 4, बे पंच 10 म्हणजे 2/5. ही झाली फ्रॅक्शन व्हॅल्यू. 2/5 झाली फ्रॅक्शन व्हॅल्यू. म्हणजे जर कोणत्याही पर्सेंटेजला जर फ्रॅक्शन व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर आपण काय करतो, त्याला डिवाइड बाय 100 करतो, 100 ने भाग देतो. कोणत्याही पर्सेंटेजला ते 40% आहे, याला जर आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू मध्ये करायचं असेल 40 डिवायडेड बाय 100 बेजुनी 4 बेपंचे 10 म्हणजे 2/5. ही झाली फ्रॅक्शन व्हॅल्यू. म्हणजे पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर त्याला 100 ने डिवाइड करावं लागते. कोणत्याही व्हॅल्यूला पर्सेंटेजच्या फ्रॅक्शन व्हॅल्यूज मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 100 ने डिवाइड करावं लागतं. आणि जर कोणत्याही फ्रॅक्शन व्हॅल्यूला, आता बघा हे आपण पर्सेंटेजचे फ्रॅक्शन केले, जर समजा आपल्याला फ्रॅक्शनचे पर्सेंटेज करायचे असेल तर त्याला मल्टिप्लाय करायचं 100. मी म्हटलं 2/5 हे फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे, त्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे 5 पैकी 2 तर 100 पैकी किती? 5 पैकी 2 तर 100 पैकी किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन 200, 100 इंटू 2 200 डिवाइडेड बाय 5 म्हणजे 40. 5 पैकी 2 तर 100 पैकी 40. म्हणजे जर समजा 2/5 याला जर आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2/5 इंटू 100 म्हणजे 5 पैकी 2 तर 100 पैकी किती? 5 एक 5, 5 20, 20 दुनी 40. कन्सेप्ट क्लिअर झाला. म्हणजे जर समजा पर्सेंट व्हॅल्यूला 40% आहे, ज्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं तर डिवाइड बाय आपण काय करतो, पर्सेंटेज हे जे साईन आहे हे डिवायडेशनचं साईन आहे. पर्सेंटेज साईन म्हणजेच डिवायडेड बाय 100. तसंच जर 2/5 आपल्याला पर्सेंट व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 100 करायचं. आता बघा, समजा 100%, याला जर फ्रॅक्शन व्हॅल्यू मध्ये करायचं असेल तर आपण 100/100 म्हणजे 1. 50% म्हणजे 50/100 इक्वल टू 1/2. 25% म्हणजे 25/100 इक्वल टू 1/4. हे झालं फ्रॅक्शन व्हॅल्यू. आपल्याकडे चार्ट आहे फ्रॅक्शन व्हॅल्यूचा. बघा, 1 म्हणजे 100%, 1/1 इज इक्वल टू 100/100. 2 1/2 म्हणजे आता या फ्रॅक्शन व्हॅल्यूला आपल्याला जर समजा पर्सेंटेज मध्ये करायचं, 1/2 इंटू 100 म्हणजे 50%. तर 1/3 ला करायचं असेल तर 1/3 इंटू 100 33.33%. 1/4 फ्रॅक्शन व्हॅल्यूला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं आहे, 1/4 इंटू 100 4/25 100 म्हणजे 25%. आपल्याकडे हा पूर्ण चार्ट आहे.
ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बघा आपल्याला जर असा क्वेश्चन केला की 16.66% ऑफ 360, आपण याचं कसं सॉल्व्ह करणार आहोत. तर 16.66% पर्सेंट आपल्याला माहिती आहे, फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आहे 16.66 ची 1/6, म्हणजे आपण डायरेक्ट लिहू 1/6 ऑफ ऑफ म्हणजे आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशन ऑफ 360, 6 6 36 60. म्हणजे जर आपल्या ह्या लक्षात असतील, फ्रॅक्शन व्हॅल्यू जर लक्षात असतील पर्सेंटेजच्या, तर आपलं कॅल्क्युलेशन फास्टर होते, इझी होते. त्यामुळे हे व्हॅल्यू लक्षात ठेवणं खूप खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ह्या फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला जास्त फ्रॅक्शन व्हॅल्यू एक्झाममध्ये विचारल्या पण जात नाहीत. आपल्याला 1/6, 1/7, 1/3, 1/9 सिलेक्टेडच हे केलं जातं. समजा आता बघा आपल्याला विचारलं की 22.22% ऑफ 110 किंवा 22.22% ऑफ आपल्याला विचारलं 810. तर आपण काय करू 22.22 आपल्याला माहित आहे 11.11% म्हणजे 1/9. मग 22.22% म्हणजे किती, याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं याला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 2/9 ऑफ 810, 9 9 81, 9 18, 0 0. म्हणजे हे फ्रॅक्शन व्हॅल्यू माहित असणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आपण दोन गोष्टी शिकलो, एक तो फ्रॅक्शन म्हणजे पर्सेंटेजचे जर समजा असं दिलं असेल तर फ्रॅक्शन मध्ये तर याचं पर्सेंटेज करायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं 100 ने, आणि पर्सेंटेज दिलं असेल समजा 50% दिलं असेल याची जर आपलं फ्रॅक्शन व्हॅल्यू करायचं असेल तर डिवाइड करायचं 100 ने. त्याचा क्वेश्चन बघू. नाही, दुसरा एक कन्सेप्ट बघू याच्यामध्ये. एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय. आता हे जर असं हे वाक्य तुम्ही जर पाहिलं तर एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय, म्हणजे एक्स इज बघा इज इक्वल टू व्हॉट. व्हॉट म्हणजे आपण माहित नाही आपल्याला. पर्सेंट, पर्सेंट मध्ये काय करतो असतो आपण डिवायडेड बाय 100. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय, आणि हा वाय. एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय. बरं अशा वेळेस काय करायचं, आता हे जे ऑफच्या नंतर आहे ऑफ ऑफ दॅन वगैरे जे असते हे काय असते नेहमी बेस व्हॅल्यू असतात, म्हणजे हे डिनॉमिनेटर मध्ये असतात, म्हणजे हे 100 कन्सिडर केलं जाते, 100 कन्सिडर केलं जाते. आता असं जर असेल तर काय करतो आपण वाय, आपलं ऑफ वाय म्हटलंय ना, तो वाय कशाबद्दल विचारलाय एक्स. आता हे काय झालेलं आहे आपलं फ्रॅक्शन व्हॅल्यू, आपल्याला याला करायचं पर्सेंटेज मध्ये म्हणजे इंटू 100. म्हणजे जर आपल्याला विचारलं की एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय, म्हणजे एक्स अपॉन वाय इंटू 100. कारण ऑफच्या नंतर जे असते ते बेस व्हॅल्यू असते, म्हणजे आपण ते डिनॉमिनेटर मध्ये घेतो. आपल्याला कशाबद्दल विचारलं एक्स, एक्स ही म्हणजे याचा अर्थ असा आहे जर हे 100 असेल तर हे किती ऑफ 100. ऑफ वाय म्हणजे आपण त्याला मल्टिप्लाय करतो 100 ने, कारण फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायसाठी आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं असते. पहिला क्वेश्चन बघू. An agent sells goods of value rupees 15,000. The commission which he received at the rate of 12.5% is 1500 रुपयाला तो वस्तू विकतो, आणि तो कमिशन जे आहे ते त्याचा कमिशनचा रेट आहे 12.5%, म्हणजे 100 रुपयाला 12.5 12.5. तर त्यात आपल्याला विचारलंय की 15,000ला किती कमिशन मिळणार. 100ला 12,000, 100ला 12.5, तर 15,000ला किती असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे की जर 100 पैकी 12.5 तर 15,000 पैकी किती. सिंपल असंच आहे ना, 2 झिरो कॅन्सल, इथं 2 झिरो कॅन्सल, हा झिरो आहे याच्यासोबत कॅन्सल, पॉईंट सोबत कॅन्सल. 15 पाची 75, 7 15 दोन्ही 30 आणि 7 37, 7 हा 40 3, 15 एक 15, 15 3 18. आन्सर ऑप्शन ए. बघा आपल्याला विचारलेलं आहे की 100 पैकी जर रेट 12.5 असेल, 12.5% असेल, म्हणजे 100 पैकी 12.5. आपल्याला विचारले की 15,000ला किती किती कमिशन मिळेल त्याला. 100 पैकी 12.5 तर 15,000ला किती. 100 पैकी 12.5 तर 15,000ला किती. आणि हे 12 1/2 म्हणजे काय झालं 12 1/2 म्हणजे 12 दूनी 24 आणि 25/2, 25/2. आपण असं पण करू शकलो, म्हणजे 100 पैकी 25/2 तर 15,000 पैकी किती. आन्सर तेच येईल.
ऑप्शन ए. नेक्स्ट बघा, 28% ऑफ. 28% म्हणजे 20/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. 36% ऑफ 5/7 ऑफ 5000. सिम्प्लिफिकेशन मध्ये असे क्वेश्चन विचारले जातात. सिंपल आपल्याला एक एक्सप्रेशन दिलेलं आहे. 28% ऑफ 36% ऑफ 5/7 ऑफ 5000. बघा, हे 2 झिरो कॅन्सल, या 2 झिरो सोबत हा 0 एक कॅन्सल, इथे याच्यासोबत 7 चोक 28, 5 5 कॅन्सल. बे पंच बे 18. बघा, कॅल्क्युलेशन मध्ये एकदा व्यवस्थित बघा. एक्सप्रेशन काय दिलेलं आहे आपल्याला? एक्सप्रेशन दिलेलं आहे 28%. 28% ऑफ 28% ऑफ 36% ऑफ 5/7 ऑफ 5000. बघा, हे 2 झिरो आपले 2 झिरो कॅन्सल झाले. याच्यामधील एक झिरो, इथे एक झिरो कॅन्सल झाला. 5 1 5, 5 दुनी 10. हे 5 5 कॅन्सल नाही होणार कारण हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. आपण आधी ते कॅन्सल केलं म्हणून आपलं कॅल्क्युलेशन थोडं चुकत होतं. बे 1 बे बे 14 आणि 7 1 7, 7 दुनी 14. बघा, 5 दुनी 10, 10 इंटू 3 6 म्हणजे 36 वर एक झिरो. परत बघा, 28% होतं ऑफ 36% ऑफ 5/7 ऑफ 5000. 1 2 3 झिरो याच्यासोबत कॅन्सल झाले. ठीक आहे. 5 1 5, 5 दुनी 10, बेद 14, 7 दुनी आणि 5 इंटू हा 5 2, 10 आणि इंटू 3 6 म्हणजे आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट बघा, इफ रुपीज 2800 is 27% of value of the house, the worth of the house is 2800 is 27%. पर्सेंट म्हटलं आपल्याला, पर्सेंट म्हणजे 2/7 डिवायडेड बाय 100 म्हणजे 1/100. हा याच्या खाली 100 गेलं तर 1/100 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द हाऊस. आपल्याला हाऊसची व्हॅल्यू माहिती नाही, आपण एच कन्सिडर करू, एक्स करू. द वर्थ ऑफ द हाऊस इज 2 ला भाग जाते 1400, 14 7 98, 98 वर 2 झिरो हे आणि हा तिकडे गेल्यावर हे 2 झिरो. आपल्याला काय विचारलं की हाऊसची व्हॅल्यू किती? आपण एच कन्सिडर केली होती. हाऊसची व्हॅल्यू 9,80,000. आन्सर ऑप्शन बी. परत एकदा बघा, आपल्याला सांगितलं आहे की 2800 इज 27%. पर्सेंट म्हणजे डिवायडेड बाय 100 म्हणजेच इंटू व्हॅल्यू ऑफ द हाऊस. हाऊसची व्हॅल्यू आपण काय करू, कन्सिडर करू, आपल्याला माहित नाही, विचारलेलं आहे, एक्स कन्सिडर केली. आता हे बघा, 2800 डिवाइड बाय 2/7, हा वर गेला तो 1/100 इंटू एक्स. 14 14 7 98, 98 वर हे 2 झिरो आणि हे 2 झिरो म्हणजे आन्सर ऑप्शन बी. नेक्स्ट बघा, प्रियंका इन्व्हेस्ट रुपीज 89,856 which is 26% of her annual income in mutual fund. What is her monthly income? आपल्याला मंथली इन्कम विचारलेला आहे. अॅन्युअल इन्कमच्या 26% जी आहे ती म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करते. किती? 26% ऑफ हर अॅन्युअल इन्कम. अॅन्युअल इन्कम आपल्याला माहिती आहे, आपण कन्सिडर करू तिथं अॅन्युअल इन्कम एक्स. हे म्युच्युअल फंड मध्ये करते. प्रियंका इन्व्हेस्ट रुपीज 89,856 म्हणजे 26% जे आहे तिचे अॅन्युअल इन्कमचे ते किती आहे? 59,856 आहे. 26% जे आहे तिचे अॅन्युअल इन्कमचे ते किती आहे? 59,856. आपल्याला विचारलं की तिचं मंथली इन्कम किती आहे, म्हणजे आपल्याला आधी काढावं लागलं अॅन्युअल. जर तिचं अॅन्युअल इन्कम जर एक्स असेल तर आपण त्याच्यावर मंथली इन्कम काढू शकतो. मग तिचं अॅन्युअल इन्कम आपण कन्सिडर केलं एक्स. 26% ऑफ एक्स ती मी इन्व्हेस्ट करते
म्युच्युअल फंड मध्ये. आता हे सॉल्व्ह करायचं. 2 न भाग दिला याला. बेचूक 8, बेचूक 8, याला 2 न 18, 2 दुनी 4, 2 आठी 16, 13 त्रिक 39, खाली आले बेचूक 52, 7, 13 पंचे 65, 13 78. एक्स इज इक्वल टू 3 4 5 6, 100 तिकडे गेलं तर 00, म्हणजे एक्स तिचं अॅन्युअल इन्कम किती झालं? 3 4 5 6 00. हे झालं अॅन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न. आपल्याला विचारलं व्हॉट इज हर मंथली इन्कम. मग एका वर्षाचा जर तिचा पगार एवढा असेल तर एका महिन्याचा किती? हे झालं 12 महिन्याचा. 12 महिन्याचा जर पगार एवढा असेल म्हणजे 12x, म्हणजे 12x इज इक्वल टू आपल्याला किती दिलेलं आहे? 12 महिन्याचा पगार आहे. तर आपल्याला एका महिन्याचा पगार किती काढायचा असला तर काय करू आपण? डिवायडेड बाय 12, म्हणजे 3,45,600 डिवायडेड बाय 12, 5 दुनी 24, 12 आठी 96, 12 आठी 96, आणि हा एक 0. म्हणजे आपल्याला मंथली इन्कम किती येईल तिथं? मंथली किती? डिवाइड बाय 12 केल्यावर 28,800. आन्सर ऑप्शन बी. बघा, प्रियंका इन्व्हेस्ट 89,856 विच 26%. ही जी अमाऊंट आहे ही 26% आहे. ही 26% आहे, म्हणजे ही 100 नाही आहे. 100 पैकी 26 आहे, म्हणजे 89,000 एवढा आहे. 100 पैकी 26, 100 पैकी 26 एवढी आहे. तर 100 किती असं काढायला सांगितलं. मग आपण तेच केलं. आधी अॅन्युअल इन्कम काढलं. 100 म्हणजे किती? अॅन्युअल इन्कम काढलं. अॅन्युअल इन्कमला आपण 12 न डिवाइड केलं. आन्सर ऑप्शन बी. नेक्स्ट बघा. In a college, Anjana score 80% marks out of 150 in history and 95% marks out of 120 in English. If she wants to score 70% marks in 3 subjects, find the minimum marks she should score in geography out of 100. 3 पेपर आहेत. 3 पेपरमध्ये तिला 100 पैकी 70% मार्क्स पाहिजे. म्हणजे 70% मार्क्स पाहिजे म्हणजे 100 पैकी 70 मार्क्स पाहिजे 3 पेपर मिळून. आता 3 पेपरचे टोटल किती आहे? हिस्ट्री आहे. हिस्ट्री किती मार्क्स आहे? 150. नंतर कोणता आहे? इंग्लिश आहे. इंग्लिश किती मार्क्स आहे? 120. जिओग्राफी आहे 100 मार्क्स. म्हणजे टोटल किती मार्क्स झाले आपले? 370. म्हणजे आपल्याला तिला 100, तिला किती? 100 पैकी 70 पाहिजे. तर 370 पैकी किती मार्क्स मिळायला पाहिजे असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे 100 पैकी 70 तिला विचारलं आहे की तिने या दोन पेपरमध्ये मार्क्स घेतलेले आहेत. हिस्ट्रीमध्ये तिचे 150 पैकी किती आहेत? 95 आहेत. इंग्लिशमध्ये किती आहेत तिचे? 120. हिस्ट्रीमध्ये 80 आहेत 150 पैकी, आणि इंग्लिशमध्ये किती आहेत? 120 पैकी 90 आहेत. म्हणजे 170 मार्क्स झालेले आहेत. नाही, 95 आहेत, म्हणजे 170 मार्क्स म्हणजे स्कोअर करून झालेले आहेत. आता त्याला या शेवटचे किती मार्क्स करावे लागतील की जे टोटल तिचं पर्सेंटेज ते 70% होईल. तर आपल्याला टोटल पर्सेंटेजसाठी आपल्याला आधी टोटल मार्क्स 100 पैकी 70 करायचे, तर टोटल किती मार्क्स तिला मिळवायचे आहेत हे आपल्याला आधी करावं लागेल. मग 100 पैकी 70, तर टोटल किती आहे? 370 पैकी किती? हा 0 0 कॅन्सल, हा 0 0 कॅन्सल. 37 इंटू 7, 7 7 49 9. म्हणजे तिला टोटल 259 मार्क्स स्कोर करायचे आहेत. तिने ऑलरेडी किती केलेले आहेत? 80 केलेले आहेत आणि 95 केलेले आहेत, म्हणजे किती? 175 केलेले आहेत. करायची किती आहे तिला टोटल? 259. मग 259 मायनस 175. या शेवटच्या पेपरमध्ये किती तिने मार्क्स करायला पाहिजे तिचे, की तिचे टोटल मार्क्स 70% झाले पाहिजे. म्हणजे तिनं 175 मार्क्स ऑलरेडी स्कोर केलेले आहेत. एक पेपर बाकी आहे 100 मार्काचा. त्याच्यापैकी 100 पैकी तिने किती किती स्कोर केलं तर 70 होईल. तिला 84 मार्क्स जर तिने स्कोर केले तर तिला 70, टोटल त्याचं जे मार्क्स आहेत ते 70% येतील. बघा, हिस्ट्रीमध्ये तिने
150 पैकी ऑलरेडी 80 मार्क्स मिळवले. इंग्लिशमध्ये 120 पैकी 95 मिळवले. आणि जिओग्राफीमध्ये तुझा पेपर बाकी आहे. तुला किती मार्क्स मिळवले? तर टोटलचे मार्क्स आहेत. टोटल मार्क्स किती आहेत? हिस्ट्री 150 मार्काचा, इंग्लिश आहे 120 मार्काचा आणि जिओग्राफी आहे 100 मार्काचा. म्हणजे टोटल मार्क्स किती झाले? 370. 100 पैकी 70 मिळवायचे आहेत तिला. 370 पैकी किती? 259 मिळवायचे आहेत. 259 मिळवायचे आहेत. तर 259 पैकी या दोन पेपरमध्ये तिने 175 मिळवले. मग शेवटच्या पेपरमध्ये किती मिळवावे लागतील? 259 मायनस 175 म्हणजे 84 मार्क्स. 100 पैकी 84. आन्सर ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट पर्सेंट ऑफ अ डे इज 3 अवर्स? आता बघा, आपण काय म्हटलंय की x इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय. म्हटलं ऑफचे जे असते ते बेस व्हॅल्यू असते. मग इथं काय ऑफ अ डे, मग 1 डे इज इक्वल टू 24 अवर्स. एका दिवसात किती तास असतात? 24 तास. आपल्याला इथे 3 अवर्स विचारलेलं आहे, 24 तास. ऑफ जे असते ते खाली येईल, मग म्हणजे 24 अवर्स बेस व्हॅल्यू. कशाबद्दल आहे? 3 अवर्स. आता हे फ्रॅक्शन व्हॅल्यू, याच्या आपल्याला काय करायचं आहे? पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. इंटू 100. 3 एक 3, 3 8 24. 4 दुनी 4 25 म्हणजे 25/2. आन्सर ऑप्शन 25/2 म्हणजे हे बघा 12 म्हणजे 12 1/2. 12 24 आणि 25/2%. परत बघा एकदा, ऑफ जे असते ते नेहमी बेस व्हॅल्यू असते. ऑफ आहे डेची व्हॅल्यू असते 24. कशाबद्दल आहे? 3 अवर्स बद्दल आहे. हे फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे. जर आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं, इंटू 100 करावं लागेल. आन्सर ऑप्शन. नेक्स्ट बघा. A student score 55 marks in 8 papers of 100 marks each. He scored 15% of his total marks in English. How much does he score in English? 100 पैकी 55 मार्क्स त्याने मिळवले 8 पेपरमध्ये, आणि 100 मार्काचा एक पेपर, म्हणजे टोटल किती? 800 मार्क्स. 100 पैकी 55 तर 800 पैकी किती? 0 कॅन्सल. आपण टोटल मार्क्स काढून घ्या. 100 पैकी 55 म्हणजे 55% म्हणजे 100 पैकी 55. तर 8 पेपरमध्ये त्यानं 800 पैकी किती मिळवले? 8×540 0 8 4 8×540 आणि 4 44. म्हणजे त्याला 800 पैकी 444 टोटल मार्क्स मिळाले. आता काढलं, ही स्कोर 15% ऑफ हिज टोटल मार्क्स. टोटल मार्क्स किती आहेत त्याचे? 440. याचे 15% म्हणजे 440च्या 15% म्हणजे 15 पैकी 100 तर 440 पैकी किती? 15. ही स्कोर 15% ऑफ हिज टोटल मार्क्स इन इंग्लिश. टोटल मार्क्स किती आहेत? 40. त्याचे 15% म्हणजे 0 कॅन्सल. 15 चूक 60. 48 15 60 आणि 6 66. एक 0 कॅन्सल म्हणजे 66. म्हणजे हाऊ मच डज ही स्कोर इन इंग्लिश? इंग्लिशमध्ये किती? इंग्लिशमध्ये त्यानं त्याच्या 15% टोटल, त्याला जेवढे टोटल मार्क्स मिळाले त्याच्या 15% मार्क्स मिळवले, म्हणजे 66 मार्क्स मिळवले. आन्सर ऑप्शन सी. 0.03 is p% of 03. Then the value of p is, बघा, ऑफ म्हटलं म्हणजे हे बेस व्हॅल्यू ऑफ 0.3. कशाची? 0.03. आता हे फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे. याला जर पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर इंटू 100. आणि काय म्हटलंय? p% म्हणजे p. हे 2 0 या पॉईंट नंतर याचं मल्टिप्लिकेशन केलं 0.03 इंटू 100 म्हणजे अपॉन 03 इज इक्वल टू पी. आता 0.03 हे 2 0 याच्यानंतर पॉईंट नंतर आहेत म्हणजे कॅन्सल होतील. अपॉन 03 इज इक्वल टू पी. आता हा खालचा पॉईंट काढायसाठी आपल्याला दोन्ही याला इथं जर खालचा पॉईंट आहे हा काढायसाठी आपण वर 10 न मल्टिप्लाय करू. इथं 10 न मल्टिप्लाय करू पॉईंट निघून जाते. 3 1 3 3 10 30 म्हणजे पी इज इक्वल टू 10%. p% म्हणजे 10. बघा, ऑफ म्हटलं म्हणजे खाली येईल आपलं बेस व्हॅल्यू येते 0.03. 0.03 बद्दल विचारलंय आणि आपल्याला कन्वर्ट करायचं आहे याच्यामध्ये. आता याचे यांना जर मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट निघून जाते, म्हणजे 3 डिवायडेड बाय 0.03. आता हा पॉईंट काढण्यासाठी आपल्याला याला 10 न मल्टिप्लाय करावं लागेल. याला 10 न मल्टिप्लाय करायसाठी याला पण 10 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे याला पण 10 न, याला पण 10.
याला 10 मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट निघून जाते. 3 3 कॅन्सल. आन्सर ऑप्शन बी. 1100 boys and 700 girls are examined in a test. 42% of the boys and 30% of the girls pass. Percentage of the total who failed is, आपल्याला हे पास झाले म्हणजे आपल्याला विचारले पर्सेंट ऑफ द टोटल हू फेल्ड इज. आपल्याला डेटा कसा दिलेला, पासचा दिलेला आहे. 30% पास झाले आणि म्हणजे 1100 मुलांपैकी 42% पास झाले. आणि आधी क्वेश्चन पूर्ण वाचून घ्यायला. 1100 मुलांपैकी 42% पास झाले आणि 700 मुलींपैकी 30% पास झाले. आपल्याला विचारलंय की टोटल जेवढे लोक आहे, टोटल जेवढे स्टुडंट्स आहे 1100 आणि 700 1800 म्हणजे फेल किती झाले. आता बघा 1100 पैकी जर 42% पास झाले बॉईज, 1100 पैकी 42% पास झाले, तर म्हणजे 42% पास झाले म्हणजे 100 पैकी 42 पास झाले. 100 पैकी 42 पास झाले म्हणजे उरलेले फेल झाले. तर 100 पैकी 42 पास झाले म्हणजे फेल किती झाले. 100 पैकी 42 पास झाले म्हणजे फेल झाले 58%. 100 मायनस 42, 100 पैकी 42 पास झाले, टोटल 100 होते, एवढे पास झाले. तर टोटल 100 होते, एवढे पास झाले, फेल किती झाले. फेल राहिले, उरलेले फेल सर्व झाले. तसंच गर्ल्स सभा, गर्ल्स किती टोटल 700 आहेत. 700 पैकी किती पास झाले म्हणतात, 30% गर्ल पास झाल्या. आणि 30% पास झाल्या म्हणजे 100 पैकी 30 पास झाल्या म्हणजे फेल किती झाल्या, 70 झाल्या. आपल्याला विचारलेलं आहे द पर्सेंट ऑफ द टोटल हू फेल्ड इज. आता बघा फेलचा डेटा, पासचा डेटा दिल्यावर आपल्याला फेलचे पर्सेंटेज विचारलेला आहे. म्हणून 1100 पैकी फेल किती झाले, आपण पहिले तर बॉईज फेल किती झाले काढू. 1100 किती फेल झाले, 58%. 11 8 88 8 8 आले 8. 11 5 55 8 63 म्हणजे फेल किती झाले, 638 बॉईज. गर्ल्स 700 पैकी फेल किती झाले, 70% फेल झाले म्हणजे 30% पास झाले म्हणजे 70% फेल झाले. 0 0 कॅन्सल. 490. टोटल किती फेल झाले, मुलं झाले 638, मुली झाल्या 490 म्हणजे 8. 1128 टोटल फेल झाले, किती पैकी 1100 बॉईज आणि 700 गर्ल्स म्हणजे 1800 पैकी 1128, 1100 पैकी 1828 फेल झाले. तर 100 पैकी किती, 1800 पैकी आपल्याला विचारलेलं आहे द पर्सेंट ऑफ द टोटल हू फेल्ड इज. 1800 पैकी 1128 फेल झाले तर 100 पैकी किती, 0 0 कॅन्सल. याला 6 न भाग जाते बघा. साइन 3 18, 6 1 6, साइन 48, 6 चूक 24, 6 1 6 झालेले 5, साइन 48. याला बघा 3 सक हे कॅल्क्युलेशन करायला लागतील. 1128 भागेला 1128 भागेला टोटल किती आहे 1800 इंटू 100, 0 0 कॅन्सल. 2 न भाग जाते, 2 नाम 18, 2 पंच 10, झालेला 1, 2 सक 12, 2 चूक 8, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 8 24, 3 8 24, 188 बाय 3, 188 बाय 3 म्हणजेच 62 बाय 3. आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन प्लस आहे. आन्सर ऑप्शन ई. बघा एकदा आपल्याला काय दिलं आहे, 1100 बॉईज आणि 700 गर्ल्स म्हणजे टोटल 1800 स्टुडंट यांची टेस्ट घेतली. त्याच्यापैकी 42% मुलं आणि 30% मुली पास झाले. आपल्याला विचारलं काय की किती पर्सेंट फेल झाले टोटलच्या, म्हणजे 1800 पैकी किती फेल झाले. आपल्याला टोटल पूर्ण डेटा दिलेला पासचा, पण विचारलं कशाचा आहे, फेलचा. तर 1100 पैकी 42% पास झाले तर फेल किती झाले, 58%. 100 पैकी 42 पास झाले म्हणजे
फेल झाले 58. तसंच मुली 700 पैकी 30% पास झाले. 30% पास झाले म्हणजे फेल किती झाले? 70%. बॉईज 58% फेल झाले म्हणजे 638. गर्ल्स 70% फेल झाले म्हणजे 490. टोटल आले 1128. 1128 स्टुडंट फेल झाले. किती पैकी? 1100 आणि 700, 1800 पैकी. 1800 पैकी 1128 फेल झाले. 100 पैकी किती? 188 पैकी. आन्सर ऑप्शन बी.